बाबा तुम्ही आयुष्यात काय कमावलं? माझे मुलं जेव्हा मला हा प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मी हा फोटो दाखवेल. पण या फोटोत असं काय दडलंय हा प्रश्न त्यांनाही पडेल आणि तुम्हालाही पडला असेल. तर या फोटो मागे एक गोष्ट जिचं नाव आहे कमाई. नमस्कार, मी कौस्तुभ आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या 18व्या एपिसोड मध्ये मी जातोय उमरखेड वरून माहूरला रेणुका मातेच्या दर्शनाला. पण तिथं जायच्या 2 दिवस आधीच मी तुम्हाला माहूर फिरवतो असा एक मेसेज आला होता. मेसेज करणारे होते ऋषभ भाऊ. मला वाटलं होतं ते माहूरचेच असतील, पण तिथं पोहोचल्यावर कळालं की ते यवतमाळ वरून भर उन्हात 80 किलोमीटर गाडी चालवत आले होते मला भेटायला, माहूर फिरवायला. चहा घेऊन आमची गाडी गडाकडे निघाली. मला स्वस्तात चांगलं राहायला भेटावं म्हणून त्यांची धडपड सुरू होती. पण भक्त निवास फुल झाले होते म्हणून एक लॉजवर रूम घेतली. तिथं मला अजून एका गोष्टीनं भारावून टाकलं, ते म्हणजे ऋषभ भाऊंनी यवतमाळ वरून माझ्यासाठी आणलेला आईच्या हातचा हा डब्बा. आम्ही जेवण करून दर्शनासाठी निघालो. गडाच्या पायथ्याला चपला काढून आम्ही पायरीला लागलो. माहूर शक्तीपीठाच्या मुख्य नैवेद्यांपैकी एक म्हणजे तांबूल. तो बनतो नागवेली पान आणि काथ्यापासून. पान घेऊन आम्ही मंदिराजवळ आलो. तिथं तांबूल बनवून घेतला. 3.5 शक्तीपीठांपैकी एक म्हणजे माहूर. दुपारी गेलो होतो म्हणून 5 मिनिटात आमचं दर्शन झालं. गणपती बाप्पांचा आणि जमदग्नी ऋषींचाही आशीर्वाद